सस्नेह नमस्कार. आपल्या संस्कृतीची ओळख ही आपल्या सण उत्सवात, रूढी परंपरात आणि त्या साजऱ्या करण्याच्या पद्धतीत दडलेली असते. शिमगा हा केवळ सण नाही, तर आपल्या मातीशी, आपल्या माणसांशी आणि आपल्या परंपराशी जोडलेला एक सुंदर दुवा आहे. या सणांच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी जपलेल्या अनेक परंपरा, रूढी आणि सांस्कृतिक मूल्य पुढे चालत आली आहेत. आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक जीवनशैलीत या परंपरा हळूहळू विस्मरणात जात आहेत. त्यामुळेच या सगळ्या गोष्टी जतन करून ठेवणे आणि त्या भविष्यात येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणे माझा एक मानस आहे. ह्याच उद्देशाने मी शिमगा सणावर चित्रफीत तयार केली आहे, ज्यामध्ये आपल्या परंपरा, रूढी आणि त्यामागची भावना दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. या चलचित्रामध्ये काही चुका आढळल्यास कृपया माफी असावी. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नमस्कार. आज शिमगा आणि शिमग्याच्या वेळेला चाकरमानी मोठ्या प्रमाणामध्ये गावाला येतात. आज आपण जाणून घेऊया की शिमग्याचे काही महत्त्व. तर आपल्यासोबत आहेत राजाराम धोंडू चिंचोळकर. नमस्कार. नमस्कार. मला सांगा की आपला होळी झाल्यानंतर शिमगा सुरू होतो आणि शिमग्याचं काही महत्त्व तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता का बरं? धन्यवाद प्रभाकर चिंचोलकर. प्रथम मी आमच्या देवडे गावचे आराध्य दैवत श्री सोमलिंग देवता, अधिष्ठी माता, धनीन देवी माता, विठलाई देवी माता आणि सर्व देवतांना विनम्र अभिवादन करून मी राजाराम धोंडू चिंचोलकर आपल्यासमोर मला ज्या काही ज्ञात गोष्टी आहेत, धार्मिक, सामाजिक, त्याबद्दल मी तो इथे आता आपल्यासमोर भाष्य करणार आहे. हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांना त्रिवार अभिवादन करून विशाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या देवडे या दऱ्याखोऱ्यातील गावासंदर्भात मी थोडीफार माहिती देतो. आमचे हे ग्रामदैवत अनादी काळापासून जोपर्यंत ज्यावेळी आमचा कोण गावाचा महापुरुष इथे येऊन स्थापन झाला त्यावेळेपासून हे मंदिर अस्तित्वात आहे. आपल्या एकंदरीत शिमगा उत्सव याच्याबद्दल सांगायचं झालं तर आमच्या देवडे गावचा शिमगोत्सव हा रयत भागात साजरा केला जातो. प्रथम फाल्गुन पंचमीला, त्याला आमच्या ग्रामीण भाषेमध्ये फाग म्हणतात, पण तो फाग नसून फाग हा पंचमीला सुरू होतो आणि एकूण 8 होळ्या एकंदरीत प्रत्येक वाडीमध्ये, गावामध्ये एकूण 11 ज्या वाडी आहेत त्या प्रत्येक वाडीमध्ये होळी, पहिली होळी, दुसरी होळी, तिसरी होळी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी अशा प्रकारे 9 होळ्या प्रत्येक वाडीतून साजऱ्या केल्या जातात. आणि नंतर 9व्या होळीच्या दिवशी एक आंबे होळी म्हणून आणली जाते आणि ही आंबे होळी संपूर्ण गावातील संपूर्ण ग्रामस्थ, रयत, जनता सगळे जातो. गावातील जे पहिला जिथे गाव सुरू होतो म्हणजे धुमकवाडीपासून तर अगदी गौळवाड्यापर्यंत एक याची आंब्याची होळी जे मानकरी असतात ते तोडतात आणि ती आंब्याची होळी सर्व होळीच्या भोवती पहाटे 4 वाजता सर्व होळींना प्रदक्षिणा घालून मंदिरात, देवळात आणली जाते आणि ती उभी केली जाते. ती उभी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गावाची जी महत्त्वाची होळी असते, माड होळी, ते संपूर्ण गाव डोंगरामध्ये जाऊन माडाचा शोध घेऊन ते शोध वाजत गाजत तोडून वाजत गाजत आणली जाते आणि त्याची प्रत्येक वाडीमध्ये ज्यावेळी ती होळी येते त्यावेळी तिची पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर माडाची होळी वाजत गाजत देवळात आणली जाते. देवळाच्या सानेवर जो माडाच्या होळीचे जे स्थान आहे त्या स्थानाला सुद्धा एक महत्त्व आहे, कारण तो जो माडाच्या होळीसाठी जो खड्डा खणला तो सुद्धा एका मानकऱ्यांचाही मान आहे. मला अभिमान आहे की त्या मानकऱ्यांपैकी ज्या
खड्डा खणत होतो त्या मानकऱ्यांच्यामध्ये मी त्या कुटुंबातला त्या वंशातला आहे. तर ती होळी जे पहाटे 4 वाजता सगळे गावातले ग्रामस्थ, रयत, जनता, मानकरी सर्व उपस्थित राहून ती माडाची होळी उभी केली जाते. माडाची होळी उभी केल्यानंतर आमच्या गावाच्या ज्या 2 पालख्या आहेत त्या पालख्या मंदिरात सजवल्या जातात. देवांच्या सर्व देवतांच्या मूर्ती मंदिरात स्थानापन्न केल्या जातात आणि मंदिरातून त्या पालख्या वाजत गाजत माडाच्या पालखीजवळ आणल्या जातात आणि त्याचवेळी माडाच्या पालखीच्या पाठीमागे आमचा गावाचा होम केला जातो. म्हणजे आमचा म्हणतात की आमचा होम हा त्या दिवशी करत नाही, पण दुसऱ्या होळी ज्यावेळी उभी केली जाते त्या दिवशी करतात. त्यानंतर त्या होम पेटवल्यानंतर होमाला आग लावल्यानंतर त्याच्या भोवती आपले गावाची पालखी, दोन्ही पालख्या वाजत गाजत मिरवणूक करत गावातले ग्रामस्थ, मानकरी, रयत, जनता सर्व आणून त्या माडाच्या होळीभोवती 5 फेऱ्या मारल्या जातात आणि 5 फेऱ्या मारल्यानंतर होळी जी आंबे होळी उभी केलेली असते त्या आंबे होळीला प्रदक्षिणा करते आणि नंतर मग शेवटी माडाला प्रदक्षिणा करते. माडाला प्रदक्षिणा घातल्यानंतर माड जिथे जे स्थान आहे त्या स्थानापन्न होतात आणि त्याच्यानंतर स्थानापन्न झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ, गावकरी मंडळी, मानकरी मंडळी, रयत तिथे पुढील 15 दिवसाचं नियोजन सुरू केलं जातं. नियोजन केलं जातं की आपल्याला आता माडाची होळी आता आपल्याला पालखी गावातून फिरवायची आहे, प्रत्येकाच्या घरोघरी न्यायची आहे, कशी न्यायची, काय न्यायची आणि त्याच्याबद्दल संपूर्ण नियोजन केलं जातं. आणि आमची एक प्रथा आहे, आमच्या गावाची एक रीत म्हणजे आहे की जिथे आमचा पहिला गाव लागेल, म्हणजे पूर्वपरंपरागत झालेले एक आमची प्रथा आहे की जिथे पहिला गाव लागेल तिथे पालखी, गावातून जिथे पालखी निघाली तर पहिलं जे घर लागेल तिथे पालखी घेतली जाते, घर घेतलं जातं. तत्पूर्वी आमच्या देवीची काही स्थानकं आहेत, आमची पालखी तिथून नंतर स्थानकं घ्यायला जाते, त्याला आम्ही गावच्यामध्ये ठाणकं म्हणतो, पण खरे ॲक्च्युली ते मराठीमध्ये म्हटलं ते स्थानकं आहेत. तर ते अधिष्ठी देवीला भेटायला जाते आमची पालखी. तिथे अधिष्ठी देवीच्या डोहामध्ये स्नान करते आणि स्नान केल्यानंतर तिकडचे स्थानक आमच्या चिंचोळगवाडी शेजारी एक स्थानक आहे, तिथे स्थानक गेल्यानंतर पालखी स्थानापन्न होते. अशी स्थानापन्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गाव भेटीसाठी, भक्तांच्या जनतेच्या भेटीसाठी पालखी गावामध्ये सुरू होते. असे एकंदरीत षष्टमी सप्तमीनंतर गावातील पालखी प्रत्येक घरात आमच्या गावामध्ये ज्या काही वाडे आहेत, वडियेवाडी, कांगणेवाडी, बेर्डेवाडी, हनुमानवाडी, रामवाडी, खैरवाडी, चिंचोळगवाडी, कदमवाडी आणि गवळवाडी अशा सगळ्या वाडे घेतल्यानंतर आपल्या गुढीपाडव्याच्या 2 दिवस अगोदर आमच्या गावाचा जत्रा होते. आम्ही त्याला जत्रा म्हणतो. काही जत्रोत्सव होता, होलिकोत्सव म्हणतात, काही शिमगोत्सव म्हणतात. त्याप्रमाणे ते आमचा एक मोठा गावाचा जत्रा आमच्या देवळामध्ये भरते. परिसरातील सर्व साखरपा, देवडे, भोवडे, किरबेट, साखरपा परिसरातील इव्हन परिसरात म्हटले पंचक्रोशीतील लोक त्या जत्रेसाठी उपस्थित असतात. आणि मुख्य म्हणजे आमचे पालखीच्या ज्या काही खुणा असतात त्या खुणा पाहण्यासाठी अगदी पंचक्रोशीतील जनता अगदी उपस्थित असतात, आवर्जून उपस्थित असतात. आणि त्या खुणा एक प्रकारचे तुमच्या देवाचं अस्तित्व त्या खुणामधून दिसतं. ते एकंदरीत आमच्या 3 खुणा असतात. एक खुणा असते आकाराची, म्हणजे आपल्या देवाचं गावाला जो आकार देतो जो देव आहे आकाराची असते. दुसरी असते रयतेची, म्हणजे जनतेसाठी सुख समाज समृद्धी लाभे त्याची असते. आणि तिसरी खूण असते ही म्हारकीची असते, म्हणजे गावात जेथे म्हणतात की गावकी तिथे म्हारकी, हा जो आपल्या धर्मामध्ये आहे त्याप्रमाणे म्हारकीची तिसरी खूण असते. तर ह्या खुणा यात्रेच्या आदल्या दिवशी गावातील जे काही स्थानिक प्रमुख गावकरी असतात, मानकरी असतात, ते एक नारळ जमिनीमध्ये असा पुरून ठेवतात, पण त्याचा मागमूसही कुणाला कळत नाही की इथे काय ठेवलं आहे. अशा त्या 3 खुणा असतात. ते आमच्या तिन्ही खुणा आमच्या पालखी, 2 खुणा एक आकाराची आणि
हे रयतेची जी पालखी आहे त्या दोन यात मोठी पालखी खुणा काढते आणि म्हारकीची पालखी आहे ती पालखी आमची जी छोटी पालखी आहे ती म्हारकीची खुणा काढते. आणि त्याच्यामध्ये खुणा काढणे याच्यामध्ये वैशिष्ट्य असतं की ती पालखी फिरते त्या परिसरामध्ये 2-4 आमच्या त्या परिसर ठरलेला आहे देवा म्हणजे आमच्या गावाने पूर्वपरंपरात आखून दिलेलं आहे की या एवढ्यामध्येच आपण पालखीची खुणा ठेवायच्या. खुणा ठेवलेला माणूस पालखी घेऊ शकत नाही. इतरच त्रयस्थ लोक यांनी पालखी घ्यायची असते, व्यक्तीने पालखी घ्यायची असते आणि त्या पालखीच्या माध्यमातून त्या खुणा शोधायच्या असतात. आणि ह्या खुणा तिन्ही खुणा आमची पालखी अगदी अचूक, अगदी कुठल्याही प्रकारचा तिथे मनामध्ये शंका येणार नाही अशी अचूक पालखी तिथे खाली बसते. कदाचित आपले प्रभाकर चिंचोळकर दाखवतील की आमची यावर्षीची पालखी खुणा कशा शोधल्या जातात, कशा झाले, पालखी कशी तिथे थांबते किंवा एखादा जो पुढारी पालखी घेणारा जो असतो तो कसा तिथे वागतो किंवा तिथं कसा पालखी बसते त्याला पुढे जाऊ देत आहे. अशा प्रकारच्या ह्या 3 खुणा बघण्यासारख्या असतात. आणखी बघण्यासारखे असतात म्हणजे एकंदरीत देवाचं अस्तित्व तिथेच आम्हाला अगदी जाणवतं. आणि अशा प्रकारे आमचे 3 खुणा झाल्यानंतर पालखी थोडा वेळ आमची सानेवर बसते. सानेवर बसल्यानंतर पालखी थोडा वेळ ज्या काही ओट्या राहिल्या असतात ज्या माहेरवर्षीच्या ज्या काही ओट्या राहिल्या असतात त्या सगळ्या ओट्या भरल्या जातात. आणि नंतर ओट्या भरल्यानंतर आणलं पाणी बांधलं पाणी रामासवंत म्हणजे ती पालखी तिथून जी आंबेहोळी असते तिथून जी आमच्या भक्तांची रांग लागते ती पालखी अशा. आणि आमचे ते डफे असतात म्हणजे सध्या म्हणजे तो डफेवाल्यांचा मान आहे तो आमच्या गावातीलच माईल आहेत. माईला आणि त्यांची भावकी त्यांना असतात. ते आणखीन एक सांगायचं आहे की ज्यावेळी गावामध्ये पालखी फिरत असते, घरोघरी फिरत असते, त्यावेळी ती संपूर्ण पालखीची जबाबदारी ह्या माईल घराण्यांची असते. ते फिरवतात, प्रत्येक घरोघरी जातात, वानकरण्या म्हणतात, नवस बोलतात, आलेले नवस फेडतात आणि यथावकाश ते सगळे गाराने घालून त्या कुटुंबाला सुख शांती समृद्धी आरोग्य लाभो असे त्यांना हे करतात, आशीर्वाद देतात आणि नंतर पालखी दुसऱ्या घरी निघून जाते. असे केल्यानंतर त्याच्यातूनच एखाद्या माहेरवशीन राहिले असेल, कुठला पाहुणा राहिला असेल तर त्यांच्या त्या ओट्या ह्या सानेवर भरल्या जातात. सानेवर भरल्यानंतर मग ते गाणं म्हटल्यानंतर पालखी परत सानेवर येते. सानेवर आल्यानंतर संपूर्ण गावाच्या वतीने परत वानकरण्या म्हटल्या जातात. सगळ्या देवतांच्या ज्या आपल्या पालखी सगळ्या देवता आहेत, सर्व इतर देवता आहेत, गणपती आहेत, गजानन आहेत, सगळ्या देवतांच्या वानकरण्या म्हटल्यानंतर त्या कार्यक्रमाची जवळजवळ अर्ध कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर आलेले पालखीला होळीला आलेले नवस हे पेड केले जातात. त्याच्यावर आणि कुणाचे काही नवीन नवस असेल ते बोलले जातात. आणि नंतर शेवटी मनोरंजनाचा एक कार्यक्रम असतो. मनोरंजनाचा कार्यक्रम तर आम्ही चांगल्या परिसरातील आपल्या अगदी रत्नागिरीपासून अगदी चिपळूण संगमेश्वरपर्यंत जिथे ते चांगले नमन आमच्या ग्रामस्थांनी पाहिले असेल त्यांना बोलून नमनाचा कार्यक्रम, मनोरंजनाचा कार्यक्रम होतो. आणि शेवटी पण हा कार्यक्रम होताना दुसऱ्या दिवशी अमावस्या दिवस असतो. अमावस्येच्या अगोदर सगळे कार्यक्रम झालेले पाहिजेत. नमन चालू राहू शकतं पण देवाचे सगळे कार्यक्रम झालेले पाहिजेत. उदाहरणार्थ जो झेंडा असतो, झेंड्याचा मानसुद्धा हा आमचाच आहे, चिंचोळकर घराण्याचा आहे. तर तो झेंड्याचा मानसुद्धा अमावस्या सुरू होण्यापूर्वी झेंडा उतरवून ठेवावा लागतो. अशा प्रकारे आमच्या गावातले सगळे मानकरी, जनता, रयत सगळे आपापली कामं सुखाने, समृद्धीने आणि गुण्यागोविंदाने करीत आहेत आणि यापुढे सगळे करत राहतील अशी माझी इच्छा व्यक्त करतो. आणि मला जे काही माहिती होतं एकंदरीत आमच्या गावाबद्दल, धार्मिक याच्याबद्दल आणि विशेष आणखीन सांगायचं म्हणजे आपलं जे पुरातन मंदिर जे आहे ते कधी कोणी बांधलं, आमचा महापुरुष आमचा किंवा आमच्या गावाचा कोण मूळ पुरुष जो कोणाला हे कुणाला माहिती नव्हतं. तर त्याचा जीर्णोद्धार सन 2012 साली आमची सगळ्या गावाच्या सहकार्याने, पाहुणे मंडळी, देणगीदार यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही तो जीर्णोद्धार केला. आणि एकंदरीत आता सुसज्ज असं मंदिर आणि मंदिराचा परिसर आहे. तर मी पुन्हा एकदा आमचे
प्रभाकर चिंचोळकर यांचे आभार मानतो. त्यांनी मला माझे 2 शब्द सांगायला हे जे संधी दिली ते याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि मी धार्मिक याच्याबद्दल मी माझे जे काही मला थोडी छोटी मोठी तोडकी मोडकी जी काही माहिती होती ते मी दिलेली आहे. आणि एखादं दुसरं काही एखादं गोष्ट राहून गेली असेल तर ते क्षमा असावी. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. आणि मी सोमलिंग देवता, अधिष्ठ माता, धनिन देवी माता, इटलाई देवी माता, आमचे अखंडदार ह्या सगळ्यांना आणि भोलेनाथ, शिवशंकर, गणपती बाप्पा सर्वांना वंदन करून सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी लाभो अशी मी प्रार्थना करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय सोमलिंग. खूप छान माहिती दिली, इत्थंभूत माहिती दिली तुम्ही. आणि येणारी पिढी हे पाहतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि आपण चांगली माहिती दिल्याप्रमाणे मी आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, आपल्यासोबत आहे डॉक्टर शशिकांत चिंचोळकर. नमस्कार. मला सांगा की आपल्या इकडे जो शिमगा असतो त्याच्या रूढी परंपरा आणि त्याच्या मागचं जे शास्त्र असतं ह्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या, जेणेकरून आहे ना येणारी जी पिढी आहे त्यांना मी ह्या माध्यमातून दाखवू शकतो. नमस्कार. देवडे गाव हे विशाळगडच्या पायथ्याशी वसलेलं आहे आणि त्याला शिवाजी महाराजांपासून त्या गावाला एक ऐतिहासिक परंपरा आहे. शिवाजी महाराजांचं वास्तव्य जर विशाळगडला असलं तर त्यांच्या पदस्पर्शाने पाहून झाली ही देवडेभूमी आहे. या ठिकाणी अनेक वर्षापासून शिमगस्त आता किती काळापासून पुढे चालू होता हे आम्हालाही सांगता येत नाही, पण माझ्या याच्या माहितीप्रमाणे माझी 8वी पिढी आहे की जे या गावचा प्रमुख म्हणून आम्ही कारभार पाहतो. आता शिमगा म्हटलं की कोकणात एक वेगळं चैतन्य असतं. शिमग्याची प्रत्येक गावात शिमग्याची परंपरा वेगळी असते, थोडीशी परंपरा वेगळी असते. आमच्या गावचा शिमगा हा फाल्गुन पंचमीपासून सुरू होतो. त्यावेळेला देवळात फाक पाडले जातात आणि तिथून जो शिमगा सुरू होतो तो गुढीपाडव्याच्या अगोदर जो अमावस्या असते त्याच्या अगोदरच्या दिवशी संपतो. हे साधारण 25 दिवस आमचा शिमगा चालू असतो. आता ह्या गावचं वैशिष्ट्य शिमग्याचं असं की फाक पडल्यानंतर प्रत्येक वाडीवर त्यांच्या छोट्या छोट्या होळ्या उभ्या राहतात. त्याच्यानंतर 10वी होळी अशी असते की ते आंबे होळी असते. ते आंबे होळी तोडून अलीकडची धुमकवाडी त्या होळीला प्रदक्षिणा करते. त्याच्यानंतर रामवाडी, खैरवाडी त्यांची होळी तिथं प्रदक्षिणा करून चिंचोरगडची होळी आमची आहे तिथे येते. तिथून होळी आंबे होळी जाते देवळात. तिथे रात्री तिला उभी केली जाते. यथासंग तिची पूजा अर्चा करून तिचं सगळं औक्षण करून ती आंबे होळी उभी केली जाते. दुसऱ्या दिवशी माड जो असा असतो तो उंच वृक्ष असतो. तो बऱ्याच जणांना माहीत पण असेल, कोणाला माहीत नसेल. माडाचा वृक्ष उंच असतो. तो साधारण 30-35 फुटाचा उंच असा माड असावा लागतो आणि तो फुललेला माड असा लागतो, पसवलेला माड असा लागतो, तोच लागतो. आणि तो माड तोडून अगदी आनंदात सगळे भाविक भक्तगण आपल्या खांद्यावर घेऊन आनंदाने ताशाच्या गजरात हे तिथून ज्या ठिकाणी तोडला जातो तिथून देवळापर्यंत आणतात. देवळाजवळ आल्यानंतर त्याची खुणा काढली जाते. खुणा काढून झाल्यानंतर तोच माडाची होळी देवाच्या मंदिराच्या भिंतीला टेकवली जाते. तिथून होळी परत ती साणेवर जाते. साणेवर गेल्यानंतर त्याच रात्री पहाटे 2 ते 12 नंतर साधारण 3 वाजेपर्यंत एवढ्या वेळात कधी देवाला रूपं लावलं जातं. म्हणजे जे देवळात देव आहेत त्याचं प्रतिरूप म्हणून जी मूर्त्या असतात त्या मूर्त्या पालखीत बसवल्या जातात. त्याच्यानंतर जी पूजा अर्चा होते. सकाळी माड उभा केला जातो. तो क्षण पण ऐतिहासिक असतो, बघण्यासारखा असतो, सुंदर असतो. अनेक भाविक येतात या ठिकाणी. पहाटे उभ्या केला 5:30-6ला तरी भाविकांची खूप गर्दी असते. उभा केल्यानंतर देवळातली पालखी बाहेर पडते. देवाच्या संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालते, 5 प्रदक्षिणा. त्या 5 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आंबेहोळीला 5 प्रदक्षिणा होते. तिथून पुन्हा पालखी माडहोळीजवळ जाते. तिथे त्या 5 प्रदक्षिणा केल्यानंतर खाली होम असतो, जो होळीचा होम असतो महत्त्वाचा, तो होम पेटवला जातो. त्याच्यामुळे 5 प्रदक्षिणा घालते. आणि जे नवविवाहित असतात ज्यांचं न भावे प्रार्थना करून नारळ अर्पण करतात, नारळाने विडा आणि होमाला नमस्कार करतात. तिथून पालखी परत सानेवर जाऊन बसते. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आमचा शिमगोत्सव सुरू होतो.
ही पालखी त्या दिवशी बसल्यानंतर त्या दिवशी धुळीवंदन असतं. धुलीवंदन म्हणजे प्रत्येक ठिकाणी धुलीवंदन साजरं केलं जातं, आमच्याकडे साजरं केलं जातं. पण धुलीवंदनाच्या नंतर दुसऱ्या दिवशी ती पालखी सानेवरून उठते आणि आमच्या गावच्या आकारदेव सोमलिंग देव हा मुख्य देव, त्याच्यानंतर गाव पंढर म्हणून ज्याची गणना केली जाते. प्रत्येक गावात गाव पंढर असते, तसे आमचे गाव पंढर आहे आई धनीन देवी, त्याच्यानंतर अधिष्ठी देवी आणि विठलाई देवी, या 3 देवी आहेत. आणि 3 देवी असल्यामुळे मूळ देवी जी आहे, जी धनीन गाव पंढर, तिचं ठाणक हे आमच्या चिंचोरवाडीजवळ आहे. पालखी तिथून उठल्यानंतर तिचं पहिलं ठाणक ते घेते, त्या ठाणकाला ती भेट देते. जिथं तिचं वास्तव्य पूर्वीपासून असं आलं की ती देवी आली तिथं थांबली किंवा बसली किंवा तिने विसावा घेतला प्रसाद वाटला जातो. आणि काही ठराविक दिवसानंतर आलेले नवसाचे काय वस्तू असतात त्याच्याने आपलं फार मोठा असा प्रसाद, ज्याला आपण पोस्त म्हणतो, देवाच्या ओटीत भरलेले तांदूळ असतात, देवीच्या ओटीत भरलेले तांदूळ, त्या तांदळाचा पोस्त प्रसादी केला जातो. हाही कार्यक्रम मोठा होतो. हा झाला शिमग्याचा एकंदर भाग. पण महत्त्वाचं असं आहे की गावराटी म्हणजे काय, की कोकणातल्या गावराटी अशा आहेत की पुरातन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्याचा इतिहास काय आपल्याला किती वर्षापूर्वीपासून चालत आले असं सांगता येणार नाही. पण कोकणातलं एक आहे की आम्ही इथलं कोकणी माणसं इथल्या रूढी परंपरा, आमच्या वंश परंपरेत चाललेल्या रूढी परंपरा आपण जपत हा सण सगळ्यात करत असतो. वर्षभर असणारे 12 तिथी असतात वर्षाच्या देवाच्या, त्या यथासंग भक्तिभावाने सर्वानुमते सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करत असतो. आता गावराटी म्हणजे काय, कारण हे जे वंश परंपरेगत चालत आलेलं आहे, आमच्या वाडवडिलांनी चालू केलं, तीच परंपरा आम्ही पुढे चालू देतो आहे. थोडक्यात कसं, आमच्या वाडवडिलांपासून आलेली परंपरा आम्ही आमच्या पद्धतीने त्यांनी चालू केले, त्याच पावलांच्या पावलं ठेवून आमची परंपरा आम्ही पुढे नेत असतो. आता गावराटीची रचना अशी असते, निमाई म्हारकी निमाई गाव. म्हारकी हा शब्द मुद्दामून कोणाची भावना दुखवण्यासाठी वापरलेला जात नाही, पण ह्या गावराटीची रचना किंवा याचा निर्माता जर कोण असेल तर तो महागण म्हणून म्हटलेला जातो. त्याचा अपभ्रंश होऊन महारगण किंवा महार असं झालं. पण महागण जो होता तर त्याची असं आहे की तो निमाई म्हारकी म्हणजे निमाई गाव हा पूर्ण गावाकडे आणि अर्धा गाव हा त्या वंशाकडे, महागण वंशाकडे, असं त्याची रचना आहे. प्रत्येक गावात अशीच रचना आहे, निमाई म्हारकी निमाई गाव अशी. तर ही जी परंपरा सुरू झाली ती अशी आहे. त्याच्यानंतर गावराटी, ह्या गावराटीचं महत्त्व असं आहे की इथे 12-5चा जाप केला जातो. की देवाला एखादं गारण घालायचं असेल अनेक वेळेला आहे, कारण ही देवी जी असते किंवा हा देव असतो गावचा की देवी असते, हिला काही मर्यादा असतात. त्या मर्यादेला अनुसरून ती आपलं काम करत असते. त्याचं देणं खाणं, त्यांचं वार्षिक सगळं जे काय देणं खाणं असतं ते सगळं दिलं की ती देवी कुकारचे देव किंवा ती कारणं असतात ती आपापल्या पद्धतीने आपापलं काम करतात. की 12-5चा जाप. आता 12-5 म्हणजे काय, 5 म्हणजे पंचमहाभूते, आप, पृथ्वी, तेज, आकाश, वायू, ही 5 पंचतत्वे. त्या 5 पंचतत्वात सृष्टीची निर्मिती झालेली आहे. ती 5 त्याच्यात देवाचा अंश असतो. ही 5 म्हणजे परमेश्वर. आणि 12 म्हणजे काय, 12 बुलेतेदार, जे वंश परंपरेगत प्रत्येक गावात आहे 12-5चा जाप किंवा 12 बुलेदार. 12 बुलेदार म्हणजे कोण, तर त्या गावात असणाऱ्या कुणबी, गुरव, सोनार, लोहार, कुंभार, माळी, शिंपी, त्याच्यानंतर चर्मकार, हे असे सगळे आहेत. याला 12 बुलेतेदार म्हणतात. त्यांचाच मिळून जो होतो तो 12-5चा जाप होतो. ह्या सगळ्यांना त्यांची कामं दिलेली असतात वाटून, ते त्या पद्धतीने करतात. आता आपल्याकडे जेव्हा आपण फड नेमतो शिमग्याला, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आपले जे माईल मानकरी आहेत ते त्या गाण्यात उल्लेख करतात की हा फड कुणी शिंपला, तर कुंभाराने फड शिंपला. पालखी कुणी तयार केली, तर ती सुताराने तयार केली. सोनाराने काय केलं, तर सोनाराने मूर्ती घडवल्या किंवा हे केलं. अशा त्याच्या प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे. शिंप्यानं काय केलं, तर त्याचं जे काम आहे, कपडे शिवून देणं, हे करणं, ते करणं, ह्या गोष्टी तर शिंपी करतो. ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या गावात जिथं गुरव असेल, कुणबी असेल, तो त्या गावचा प्रमुख असतो आणि त्याच्या अधिपत्याखाली ही सगळे 12 बुलेतेदार आपल्या पद्धतीने आपापली कामं करत असतात. ह्यालाच 12-5 म्हणतात. आणि हा 12-5चा जाप असतो. ह्याला 12-5 जाप असतात. प्रत्येक गावात तुम्ही गेल्यानंतर ठिकाणी 12-5च असतो. 5 मानकरी आणि त्यांचे 12 बलुतेदार. अशा पद्धतीने आपल्याकडे जसे 5 मानकरी आहेत की आम्ही 2 चिंचवलकर, धुमक, माईल मांडवकर,
लक्षात आलं काय? अशा पद्धतीने प्रत्येक गावात 5 मानकरी आणि म्हणून त्याचा 12-5चा जाप केला जातो. तो पण त्याला 12-5 म्हणतात असं. दुसरी गोष्ट अशी, तर आपल्या देवडेगावच्या देवस्थानाचं एक वैशिष्ट्य दुसरं असं आहे की इथं कौल प्रसाद घेतले जातात देवाचे. आमची धनिंदेवी जी गावपांढर आहे ती आदिष्ट देवीने विठ्ठलाई देवी, की जेव्हा एखाद्या भक्ताला त्याच्या काही घरगुती अडचणी असतात, काही कामं होत नसतात किंवा काय असे काही अडचण असतील, तर त्यासाठी तो देवाकडे कौल प्रसाद घेतला जातो. या तिघी देवीला कौल लावून त्याच्याकडून तो कौल घेतला जातो आणि अशा कौल घेऊन काही लोकांची आपल्याकडे चांगल्या पद्धतीने कामं झालेली आहेत. त्याला कौल प्रसाद घेणं म्हणतात. की तिन्ही देवींना उजवा डावा असे कौल लावले जातात आणि उजवा प्रसाद घ्यायचा, नंतर डावा प्रसाद घ्यायचा, त्याची कुळगत उभी करायची, त्याचं वाडवडिलांचं खरं बरं जपाला उभं करून त्याचं जे काही अडचणी असतील त्यातून त्याला मार्ग काढून द्यायचा आणि त्याचा विषय समंजसपणे सोडून द्यायचा. अशा पद्धतीने ते कौल प्रसाद घेणं आपली परंपरा आहे किंवा आपण ते आजपर्यंत चालू आहे सगळे. अशा तऱ्हेने हे सगळे गावराटीचा विषय आहे. खूप खूप धन्यवाद. तो आपण अप्रतिम माहिती दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद प्रभाकर, तुलाही धन्यवाद. हो, धन्यवाद. असे चांगले व्हिडिओ तयार कर आणि तुझी चांगली भरभराट होऊ दे, तुला चांगलं यश मिळू दे. खूप सामाजिक काम करतोस तू, हे ऐकून माहीत आहे आणि बघितलेलं आहे मी. तेव्हा तुझ्या कामात तुला चांगलं यश मिळू दे. आई धनीन देवी, माझं कुळदैवत तिनाई माते गंगोबा देव आहे, तुला शुभ आशीर्वाद देऊ दे आणि तुझं काय अशीच आयुष्यात भरभराट होऊ दे, असा माझा शुभ आशीर्वाद आहे तुला. धन्यवाद.